तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता वाटाण जात होते मी, तर मला वाटलं तुम्हाला करवंदाची जाळी दावा. ती इतके मस्त करवंद येले तिथं, आणि पुन्हा तिथे हे बी लावेले, म्हणजे असं हे लावेले डिळी करवंदीची जाळी खाल्ली ना पवडा म्हणून सनी. तर चला तुम्हाला दावते मी आता. तर ह्या पायीटी काय झालं, डोंगर चटवेले. तर डोंगर चटवेला असल्यामुळं काय होतं, आता हे झाडं जे होते तर तिकडं वरपा तुम्ही ना ते जाळ्या आहे ना त्या पुऱ्या अशा लगी येऊन गेल्या, वाळून गेल्या. कारण की चटवलं म्हणून नाही तर दरवर्षी अशा हिरव्या राहायच्या. पण मग हे चटवलं ना तर त्याच्याने काय झालं ह्या पावर, तर ते चटवल्यामुळं पुरं हे होऊन गेलं, जळून गेलं पुरं हे. तर त्याच्यावर आपल्याला तर माहिती आता चिमणीचे ते बच्चे राहते, त्याच्यामध्ये काही अंडे बी राहत्या. तर आता झाडा झुडपावर अंडे दिले राहते, तर त्याच्याने काय होतं ते पुरे बच्चे बी ते बी मरून जाते ना. मग असं चटवेलं असलं तर आता हे झाड पहा तुम्ही, तर हे पहा किती हिरवंगार दिसू राहिलं, एकदम भारी दिसू राहिलं हे झाड. तर या आळेलनी तर खालूनच आळेल, त्या पहा तुम्हाला दिसत असत. त्याचा पाला पुरा वाळला, तर हे पहा किती वाळला पाला. आणि हे पहा इकडे खाली वावर आहे पुरे. तर हे वावर आहे, तर इथं हे खाली वावर आहे ना, तर इथं पुरं हे राहतं मोर ते बसेल राहते असे हिवाळ्यामध्ये जास्त राहत्या. कारण की त्याच्यामध्ये हरभरा पेरं राहतं ना हिवाळ्यात, खायला यायला राहत्या. आणि हो या जायचा रस्ता आहे आमचा इकडून सनी. तर जाळी तिकडे वर, तर ते काय होतं आपलं चटवल्यामुळं येऊन गेलं पुरं, बच्चे ते सरी मरून जात्या. मग असं राहतं. आणि इथे पहा हे पहा अशी चारी करेली ती पुरी. पळसाची जी झाडं आहे तर हे पहा खालून सनी खालूनच आळे ती झाडं. तर इकडे जाळी, ते पहा इकडे बी जाळ्या किती वाळून गेल्या. पहा पुरं डोंगर आहे, त्या जाळ्या पुऱ्या वाळल्या. आता मी जाळीकडे चालले, जाळी थोडी वर आहे. तेव्हा किती अडचणी, ती पुरी अडचणी हे पहा किती वाळून गेले झाडं पुरं चटवल्यामुळं. तर इकडून रस्ते वाटतं तिकडे जायला, तर तिकडून किती लांबून आले मी. ते पहा झाडं पुरे वाळले त्याचे ना चटवल्याने हे पहा. तर जाळी थोडी लांब आहे, तर चटवल्यानं काय झालं हे पुरं खाल्लं असं जळून गेलं आणि येऊन गेलं पुरं. तर टेंबराचे झाडं बी भरपूर राहते बरं इकडं. हे पहा ते दिवस आता 5:30 वाजलेलं की त्याला हे लावेले काय माहिती आता करवंद सापडत्या का नाही आपल्याला. आता आले तर खरी इतक्याला, त्याला पहा किती डिळी लावेले. कारण आता इकडं 5-6 वेली आहे, तर त्याला करवंद आहे की नाही काय माहिती. हा येले पहा हे बा लहान आहे पण करवंद. कारण की हे बा खालून या जाळ्या ना पुऱ्या वर पळून गेल्या, तर करवंद येले त्याला. तुम्हाला धावते मी आता. हे पहा लहान आहे पण तिकडून पिकेले. पण मग तिकडून काय झालं थोडी अडचणी आता तिकडे जायला. हे बा पिकेल बी त्याला. पाय सब शिवायली त्याच्याहून लगी. तिकडे ते टेंबराचे झाडं बी, पण मग काय झालं ते वाळून गेले ते. हे बघ कशी करवंद पिकेल त्याला. बाकीचे कच्चे द्यायला बा वर किती याले.
तर थोडेच पिकेले, त्याला काही मोठे पिकेल नाही. वर वर जास्त पिकेले, पण मग तिथे काही हात पुरा जोगता नाही ना. वर जास्त पिकेले त्याला, पण मग हात काही पुरू नाही राहिला.